नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC मधल्या टेस्ट 2चं डिस्कशन आपण बघणार होतो. पॉलिटीची टेस्ट आहे आपली. सो पेपर तुम्ही सोडवलेला असेल. तुम्हाला जी GS ॲनालिसिस शीट दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही ॲनालिसिस करणं अपेक्षित आहे. बघा आता तुम्हाला ऑलरेडी जे आहे प्रत्येकाला पर्सनल लेवलला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला याच्यामधला कुठला पार्ट जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक वाटतो, तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. कुठली टेस्ट ज्यावेळेस आपण सोडवतो, आपण प्रिलिमसाठी मेनसाठी किती पेपर सोडवतोय तेवढं महत्त्वाचं नाही आहे. जेवढं महत्त्वाचं हे आहे की त्या पेपरसाठी आपण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली ॲनालाइज करतो का, त्याच्यातून जे आहे की स्वतःचे जे काही विकनेस आहे, स्ट्रेंथ आहे त्याच्यावर काम करतो का, ह्या गोष्टी मॅटर करतात. बघा सो हा जो पेपर आहे आपला टेस्ट 2 पॉलिटी जे आहे, सो याच्यावर जे आहे तुम्ही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आता बघा पहिला प्रश्न जो आहे युनियन बजेटचा आहे. बघा सो युनियन बजेट जे आहे तर ते लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी जे आहे फिनान्स मिनिस्टर जे आहेत तर ते सादर करतात. सो मुद्दा जो आहे तर तो सरळ क्लिअर आहे. बघा की चला 1 फेब्रुवारीला आपलं बजेट जे आहे फिनान्स मिनिस्टर घेऊन येतात. ड्युरिंग जनरल डिस्कशन इन लोकसभा मेंबर्स कॅन प्रपोज कट मोशन्स टू रिड्यूस स्पेसिफिक ॲलोकेशन इन बजेट. तर नाही, असं होत नाही. बघा याच्यामध्ये जे आहे की कट मोशन याच्यामध्ये नसतं. सो तो एक मुद्दा बाजूला जाईल. बघा द फिनान्स मिनिस्टर हॅज राईट टू रिप्लाय ॲट द एंड ऑफ जनरल डिस्कशन. हे बरोबर आहे. जनरल डिस्कशनला एंडला जे आहे फिनान्स मिनिस्टर जे आहे तर याच्यावर चर्चा करतील, त्याला रिप्लाय देतील. बघा सो त्याच्यामुळे जे आहे हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट. वरीलपैकी किती बरोबर आहे तर ओनली 2 जे आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2 वर्षापूर्वी हा सगळा पॅटर्न समोर आलेला आहे की ज्याच्यामध्ये वरीलपैकी किती स्टेटमेंट्स बरोबर आहे. आधी कसं राहायचं की 1 2 1 3 and 1 वगैरे वगैरे त्या पद्धतीने. सो तसेही प्रश्न आता आहेत, पण मुळात जे आहे की अशा प्रश्नांचं प्रमाण पण जे आहे ते वाढलेलं आहे आणि ह्या केसमध्ये आपल्याला एक्झॅक्ट माहीत असणं अपेक्षित असतं तर ते डील होतं, अदरवाईज नाही. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, तर तो जो आहे फंडामेंटल ड्युटीज जे आहे बघा अंडर आर्टिकल 51A जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याच्याबद्दल बोललेलं आहे. सो इथं जे आहे बघा 4 स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. It is a fundamental duty to promote harmony and spirit of common brotherhood among all the people of India, translating linguistic, regional and sectional diversities, but religious diversity is not explicitly mentioned. तर याच्यामध्ये जे आहे रिलिजियस डायव्हर्सिटी पण तिथं मेन्शन केलेली आहे. बघा ओके, धर्मांची विविधता जी आहे बघा तर ती तिथं आहे. सो बेसिकली जे आहे हे स्टेटमेंट ह्या एका गोष्टीमुळे जे आहे चुकीचं आहे. बघा ओके. त्याच्यानंतर जे आहे व्हॅल्युइंग अँड प्रिझर्विंग रिच हेरिटेज ऑफ कंट्रीज कंपोजिट कल्चर इज वन ऑफ द फंडामेंटल ड्युटी जे आहे. तर आपलं जे काही संस्कृती आहे तर ती जी आहे आपण जोपासणं, तर हा याच्यात मुद्दा येतो. बरोबर आहे बघा स्टेटमेंट. प्रोटेक्टिंग इम्प्रूव्हिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, वाईल्ड लाईफ, शोईंग कंपॅशन फॉर लिव्हिंग क्रिएचर्स फंडामेंटल ड्युटीजमध्ये आहे का, तर यस हे पण आहे. आता याच्यातला जो शेवटचा मुद्दा आहे की फंडामेंटल ड्युटीज जे आहे आर नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ बट आर डिरेक्टली जस्टिसेबल इन कोर्ट ऑफ लॉ. तर याच्यामध्ये कसं असतं की कोर्ट जे आहे तो याचा विचार करतं, याच्यावर जे आहे डिसिजन करताना जे आहे तर ते कोर्ट वर्क करतं. बघा पण ह्या याच्यामध्ये डिरेक्टली जस्टिसेबल जे आहे तर तो जो मुद्दा आहे तो इथे येत नाही. त्याच्यामुळे जे आहे हे जे स्टेटमेंट आहे बघा याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या की फंडामेंटल ड्युटीज जे आहे त्या नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ आहेत, बट तिच्यामध्ये काय होतं की ते कोर्टामध्ये जे आहे कुठले डिसिजन घेताना जे आहे याचा विचार केला जातो. सो सिम्पली जे आहे तुमचे जे स्टेटमेंट्स आहेत बघा 2 आणि 3 हे जे 2 स्टेटमेंट्स आहेत हे याच्यामध्ये बरोबर आहे, बाकी जे स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहे. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे आर्टिकल 1. आता हे न्यूजमध्ये होतं बघा इंडिया दॅट इज भारत. सो बेसिकली जे आहे की भारताचं नाव बदलायचं वगैरे वगैरे, गव्हर्नमेंटचे इश्यूज वगैरे ह्या सगळ्या मुद्दे जे आहेत ते न्यूजमध्ये होते. त्याच्यामुळे जे आहे आर्टिकल 1 जे आहे भारतीय संविधानाचं ते महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला पहिलं स्टेटमेंट ओके आहे बघा ओके, इंडिया दॅट इज भारत. आणि त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट जे आहे बघा आपलं दुसरं स्टेटमेंट आहे बघा द प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली मेन्शन. आता इथं बघा ओरिजिनली हा शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे. इथं सुरुवातीपासून हे सगळे टर्म्स इथं नव्हते. हिच्यामध्ये जे आहे 42व्या घटनादुरुस्तीने हिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आल्यात. तिच्यामध्ये जे आहे की सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी CBBमध्ये पण मी घेतलेलं आहे. याच्यावर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात सध्या चर्चा सुरू आहे, याचे याचिका वगैरे जे आहे त्याच्यामुळे. सो ओरिजिनली प्रॉब्लेमॅटिक आहे. द फ्रेज वी द पीपल ऑफ इंडिया इन द प्रिएम्बल एम्फसाइज द डेमोक्रेटिक अँड कलेक्टिव्ह विल ऑफ पीपल. हे बरोबर आहे.
सो बेसिकली जे आहे वी द पीपल. आता वी द पीपल जे आहे हे नानी पालखीवालांचं बुक जे आहे बघा, वी द पीपल, वी द नेशन, वाचलं पाहिजे. मी बऱ्याचदा याचा उल्लेख केलेला आहे. सो ओनली 2 हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर जे आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द रोल अँड फंक्शन्स ऑफ व्हीप. आता व्हीप जो आहे तो 2019 पासून खूप न्यूजमध्ये आहे बघा. महाराष्ट्रामधलं राजकारण असू दे किंवा जे आहे बिहारमध्ये त्याच्या आधी ज्या गोष्टी घडल्या होत्या, सो या सगळ्या याच्यामध्ये व्हीप जे आहे, तर व्हीप काय ऑलरेडी जे आहे बघा इथं कॉन्स्टिट्युशनल याच्यामध्ये त्याला काही असंच स्थान नाही आहे. व्हीप जे आहे ते इंडियन इनोव्हेशन्स म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. व्हीप एक प्रकारे जे आहे प्रत्येक राजकीय पक्षाचा असतो, मग ते सत्तेत असू द्या अपोजिशनमध्ये, की तो त्या पक्षाची जी काही गाईडलाईन्स आहे ती त्याच्या सदस्यांपर्यंत घेऊन जातो. त्या सदस्यांची प्रेझेंटी असू दे किंवा काय करायचं आहे आपल्याला, एखादं बिल येत असेल तर त्या बिलला हो म्हणायचं नाही म्हणायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हीप डील करत असतो बघा. सो बोथ रुलिंग ॲज वेल ॲज अपोजिशन पार्टीज अपॉइंट देअर व्हीप्स अँड सर्टन ड्युटीज आर कॉमन टू द व्हीप्स ऑफ ऑल पार्टीज. बरोबर आहे स्टेटमेंट. व्हीप प्रायमरली ॲक्ट एज अ इंडिपेंडंट डिसिजन मेकर. नाही बघा इंडिपेंडंट नाही, तो पार्टीच्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करतो. 4चं जे आहे बघा फक्त एक आहे इथं. सो इंडिपेंडंट नसतो, पार्टी गाईडलाईन्स त्याला फॉलो करायच्या आहे. त्याच्यानंतर जे आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राईब द रोल ऑफ लीडर ऑफ अपोजिशन. जे आहे बघा लीडर ऑफ अपोजिशन जे आहे विरोधी पक्षनेता जो असतो त्याचं काय काम असतं. सो विरोधी पक्षनेता जे आहे बघा, तुम्ही जर शॅडो कॅबिनेट बघितलं तर मग तो पंतप्रधान म्हणून तुम्हाला बघता येतो. आता हा जो लीडर आहे बघा याचं काम आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत त्याला क्रिटिसाइज करणं, गव्हर्नमेंट जे काही डिसिजन्स घेते त्याला जे आहे सकारात्मक पद्धतीने क्रिटिसाइज करणं जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. सो इथं जे आहे 4 नंबरचं जे डी हे जे ऑप्शन आहे बघा हे सगळ्यात तिच्यामधलं ॲप्रोप्रिएट आहे. टू इन्श्युअर अकाउंटेबिलिटी बाय कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिकिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड प्रेझेंटिंग अल्टरनेटिव्ह पॉलिसी. मग आता ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवर टीका टिप्पणी करतात त्यावेळेस जे आहे तुम्हाला काही ते अल्टरनेट पॉलिसी पण देणं अपेक्षित आहे. मग मी जर म्हटलो की हे चुकीचं आहे, मग बरोबर काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तर ते पण त्याचं काम असतं बघा. त्याच्यानंतर जे आहे की मेंटेन द चेक अँड बॅलन्स, आणि तो लीडर आहे अपोजिशन पार्टीचा. सो डी आन्सर आहे याच्यामध्ये. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे बघा फंडामेंटल राईट्स कॅन नॉट बी अमेंडमेंट टू इम्प्लिमेंट डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता हे गोलकनाथ केस जी होती तिच्यामध्ये हे म्हटलेलं होतं. सो हे जे पहिलं स्टेटमेंट आहे अकॉर्डिंग टू गोलकनाथ केस जे आहे हे बरोबर आहे बघा 1967. ओके नीट ऐका, अकॉर्डिंग टू गोलकनाथ केस. ओके पण या गोलकनाथ नंतर जे आहे 1973 मध्ये जे आहे केशवानंदा भारती केस जी आली, या केशवानंदा भारती केसने आपल्याला सांगितलं की नाही फंडामेंटल राईट अमेंड होऊ शकतात. कंडिशन अप्लाय जी आहे की बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावू नका. सो डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर लिमिट द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू इन द कॉन्स्टिट्यूशन. सो इथं जे आहे हे पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते गोलकनाथ केसनुसार ओके होतं, पण त्याच्यानंतर 1973 मध्ये केशवानंद केस आली तिच्यामुळे जे आहे तर ते गडबडलं. ओके त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यूला जे आहे लिमिटेशन्स आहेत का, तर नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू तिथं असणार आहे बघा, तिच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. सो इथं जे आहे तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते चुकीचे सापडतं. सो आन्सर जे आहे नायदर 1 नॉर 2 जे आहे बघा. ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे की फ्लॅग कोड ऑफ इंडिया. आता फ्लॅग कोड ऑफ इंडिया CBB मध्ये मी घेतला होता. ओके फ्लॅग कोड ऑफ इंडिया जो आहे CBB मध्ये आपण घेतला होता. 2002 मध्ये फ्लॅग कोड आलेला आहे. व्हायलेशन कुठले कुठले आहेत बघा. सो इथं जे काही तुम्हाला दिलेले आहेत तर हे सगळेचे सगळे व्हायलेशन्स आहेत तिच्यामध्ये. म्हणजे फ्लॅगला तुम्ही जे आहे नॅशनल फ्लॅगला जे आहे स्पीकर प्लॅटफॉर्मवर ड्रेप करून ठेवणं किंवा जे आहे नॅशनल फ्लॅगला कव्हर करणं जे आहे बघा, न्यूली कन्स्ट्रक्टेड मॉन्युमेंट जे आहे ड्युरिंग अनव्हिलिंग सेरेमनी. त्याच्यानंतर नॅशनल फ्लॅग जो आहे त्याचा सॅफ्रन बॉन्ड जो आहे तो खालच्या दिशेने असणं, म्हणजे आपल्याकडे सॅफ्रनवरती मध्ये व्हाईट आणि मग हिरवा रंग जो आहे तर तो उलट्या दिशेने जर असला तर हे सगळे व्हायलेशन्स आहेत. याच्यामध्ये 1, 2, 3 तुमचं काम आहे बघा. आपल्याला बुकमध्ये सुद्धा जे आहे फ्लॅग कोड दिलेला आहे, CBBच्या नोट्समध्ये फ्लॅग कोड आहे, तो तुम्ही बघणं अपेक्षित आहे बघा. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे सक इरा कॅलेंडर. 2024चा जर विचार केला तर तिच्यामध्ये कॅलेंडर न्यूजमध्ये आलं होतं. आपलं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिराचं उद्घाटन ज्यावेळेस झालं त्यावेळेस जे आहे नेपाळचं एक पोस्टल तिकीट खूपच व्हायरल झालं. तिच्यामध्ये सगळे कॅलेंडर्स आपण बघितले होते. तुम्ही जर बघितलं बघा सक इरा कॅलेंडर जे आहे ऑफिशियली युज्ड इन इंडिया फॉर विच ऑफ द फॉलोइंग पर्पज. आता बघा सक इरा कॅलेंडर जे आहे तर हे कशासाठी वापरलं जातं, तर गॅझेट ऑफ इंडियासाठी वर्क होतं. फिनान्शियल अकाउंटिंगसाठी बजेटिंगसाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला हे वापरलं जात नाही.
न्यूज ब्रॉडकास्ट जे आहे ऑल इंडिया रेडिओ, गव्हर्नमेंट कम्युनिकेशन, अशा तिघी ठिकाणी जे आहे, 2 याच्यात नाही, एवढा ओनली 3. ओके, इथं हे वापरलं जात नाही. ओके, आणि चौथा एक मुद्दा असतो की कॅलेंडर इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे कॅलेंडर इश्यू करते तिथं पण याचा मुद्दा जो आहे तो डायरेक्टली येतो बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की जे गॅलेंट्री अवॉर्ड आहे बघा, ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स जे आहे. आता बघा आपण वेगवेगळ्या पदांच्या बाबतीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स बघतो. तुम्ही जर बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये डिफेन्स रिलेटेड प्रश्न विचारण्याचा कल जो आहे तो UPSCचा दिसतोय सिव्हिल सर्व्हिसच्या पेपरमध्ये. मग या केसमध्ये जे आहे परमवीर चक्र जे आहे तर ते पहिल्या क्रमांकावर आहे, हे बरोबर आहे बघा. दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते अशोक चक्र आहे बघा. ओके, अशोक चक्र 2 नंबरला आहे. त्याच्यानंतर जे आहे की यामध्ये तिसरा जो क्रमांक येतो बघा, महावीर चक्र जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावर. कीर्ती चक्र जे आहे ते 4थ्या क्रमांकावर आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे 5व्या नंबरवर जे आहे वीर चक्र आहे बघा. वीर चक्र 5th रँक जो आहे, 6व्या आणि 6व्या क्रमांकावर जे आहे शौर्य चक्र आहे बघा. ओके, सो इथं जे आहे फक्त परमवीर चक्र एकच बरोबर आहे बघा. याच्यामध्ये पेयर जी आहे ती पहिली. ओके, सो हे प्रेसिडेंट्स लक्षात ठेवायच्यामध्ये. तुम्हाला जी याच्याबरोबर आन्सर की दिलेली आहे बघा, ओके, तिच्यामध्ये याचे एक्सप्लेनेशन्स आहेत आणि ती आन्सर की पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे बघा. ओके, म्हणजे आता 2 गोष्टी आहेत की पेपर बरोबर आन्सर की आहे ती आन्सर की रेफर करणं ॲज वेल ॲज हे डिस्कशन रेफर करणं, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत रेफर. PM किसान जे आहे बघा, PM किसान योजना जी आहे त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे की फिनान्शियल असिस्टन्स आपल्याला जे आहे तर ते द्यायचं आहे शेतकऱ्यांना जे आहे बघा, है ना. कल्टिवेबल लँड होल्डिंग फार्मर फॅमिलीज, हे बरोबर आहे. डेफिनेशन ऑफ फॅमिलीमध्ये हजबंड, वाईफ, मायनर चिल्ड्रन, हेही बरोबर आहे. इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर्स आर इलिजिबल, हे चुकीचं आहे बघा. इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर याच्यामध्ये अलाउड नाही. फक्त 1 आणि 2 असं याचं उत्तर आहे. इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर जे आहेत बघा त्यांना PM किसानमध्ये घेतलं जात नाही. सो कॉमन सेन्सनी पण आपण याला बाहेर काढू शकतो. 100% जे आहे जे काही फंडिंग आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे इथं, ते एक लक्षात ठेवा बघा. ओके, ही योजना जी आहे ती 1/12/2018 आली होती. सो 1/12/2018. आता अशा गोष्टी ज्या आहेत ते MPSCला विचारण्यामध्ये कल असतो MPSCचा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. आता ही जी योजना आहे बघा, या योजनेमध्ये तुम्हाला जे विचारलेलं आहे तर फंडिंगबद्दल विचारलेलं आहे की 60% जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येतं. तर हे जे आहे नॉर्थ ईस्टर्न आणि हिमालयन स्टेट, तर एक्सेप्ट नॉर्थ ईस्टर्न हिमालयन स्टेटच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे ते 90% फंडिंग करतं बघा. मॅक्झिमम याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं. आणि दुसरं जे आहे की याच्यामध्ये जे आहे ॲरोमॅटिक प्लांट्स, बांबू, मशरूम, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहे बघा, 1 आणि 2 दोन्ही जे आहे स्टेटमेंट याच्यामध्ये बरोबर आहे. सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ऑब्लिगेशन ऑफ इंटरमिजिएट अंडर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट रूल्स 2023 इज करेक्ट. आता बघा याच्यामध्ये जे आहे की जे इंटरमिजिएटरीज असतात बघा त्यांनी इन्श्युअर करणं की कसल्याही पद्धतीने हार्मफुल आणि अनअप्रूव्ड ऑनलाईन गेम्स याच्यामध्ये दाखवले जाणार नाहीत किंवा त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट नसणार आहे. बरोबर आहे बघा. 12 नंबर जे आहे त्याचं पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते योग्य आहे. याच्यामध्ये जे आहे बघा दुसरं जे स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये मिनिस्ट्री जी आहे बघा, या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जो मेजर हे आहे याच्यामध्ये तर तो मिनिस्ट्रीचा रेफरन्स आहे. आणि या केसमध्ये जे आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट आयडेंटिफाईड याच्यामधला जो कॉन्टेंट असतो बघा, जे काही कॉन्टेंट आणि जे काही प्रिव्हेन्शन आहे तर ते इंडिपेंडंट फॅक्ट चेकिंग युनिट असं म्हटलेलं आहे. कुठलंही इंडिपेंडंट फॅक्ट चेकिंग युनिट सांगू शकतं, त्याच्यानुसार त्या गाईडलाईन्स असतील, तर असं नाही आहे. याच्यामध्ये जे आहे IT मिनिस्ट्री जी आहे आपली ती ज्या काही इन्स्टिट्यूटला अलाउ करेल त्याच तिथं असणं अपेक्षित आहे बघा. सो दुसऱ्या कुणालाही जे आहे ऑदर दॅन नोटिफाईड बाय IT मिनिस्ट्री हे अलाउड नाही. त्याच्यानंतर इंटरमिजिएट शूड कंप्लाय विथ द रेग्युलेशन इन्शुरिंग ऑनलाईन गेम्स डू नॉट इन्व्हॉल्व गॅम्बलिंग अँड बेटरमेंट जे आहे बघा, तर हे बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 1 आणि 3 हे बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, मॉडेल प्रिझन्स ॲक्ट 2023 इनकॉर्पोरेट्स मेजर फॉर द प्रिझन रिफॉर्म अँड सोसायटल सेफ्टी. आता जे जेल आहे त्याच्या संबंधीचा जो काही 2023चे इनिशिएटिव्ह आहे बघा, तिच्यामध्ये जे आहे की काय इन्क्लूड नाही असं विचारलेलं आहे बघा. नॉट एक्सप्लिसिटली इन्क्लुडेड अंडर द ॲक्ट.
आता कसं होतं बघा की पेपरमध्ये सिली मिस्टेक नावाची एक गोष्ट असते. सिली मिस्टेकमध्ये या गोष्टी बघितल्या पाहिजेत की नॉट असं तिथं आहे. तुम्ही जर म्हटलं की इथं काय येतं तर मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही म्हटलं की त्याचा भाग काय आहे तर मग ते गणित गडबडू शकतं बघा. आता याच्यात त्याचा भाग कोण नाही आहे की मॉडेल प्रिझन ॲक्टचा भाग नाही आहे. पनिशमेंट फॉर जेल स्टाफ अँड प्रिझनर्स फॉर द यूज ऑफ प्रोहिबिटेड आयटम्स लाईक मोबाईल फोन जे आहे बघा. सो हे त्याचा भाग आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सोसायटी फ्रॉम क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज हाही त्याचा भाग आहे. इस्टॅब्लिशिंग हाय सिक्युरिटी अँड सेमी ओपन जेल्स. आता याच्यामध्ये जे आहे की प्रोव्हाइडिंग व्होकेशनल ट्रेनिंग हे बरोबर आहे, पण ॲश्युर्ड एम्प्लॉयमेंट विथ इन प्रिझन जे आहे तुम्ही एम्प्लॉयमेंटचा ॲश्युरन्स देऊ शकत नाही. सो हे चुकीचं आहे बघा. म्हणजे स्टेटमेंट्समध्ये अर्ध स्टेटमेंट बरोबर अर्ध चुकीचं असणं हा जुना पॅटर्न आहे, तर ते नीट वाचणं आणि नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. 14 नंबर जे आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हेल्थी वर्कप्लेस कल्चर जे आहे बघा. आता आपण इथिक्समध्ये पण शिकतो वर्क अँड कल्चर. मग असं कुठली इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन असतं की जिच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तिथलं वर्क अँड कल्चर खूप बेस्ट आहे, तर ते ए ऑप्शन जो आहे इट प्रायोरिटाईज एम्प्लॉई वेलबिंग अलॉंग साईड ऑर्गनायझेशनल गोल्स. आता बघा मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये एका युवतीचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस जे आहे त्या केसमध्ये क्लेम जो गेला होता तर तो त्या फॅमिलीवर गेलेला होता. फॅमिलीने जे आहे कंपनीकडे केला होता की कंपनी इतकं प्रेशर देते कामाचं, त्याच्यामुळे जे आहे त्या टेन्शनमुळे आणि त्या स्ट्रेसमुळे या युवतीचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर चर्चा पण बरीच झाली IT इंडस्ट्रीमधलं वर्क कल्चर वगैरे वगैरे. ओके. सो 14चं एक लक्षात ठेवा. देन 15 ड्युरिंग द पिरियड वेन इलेक्शन्स आर अनाउन्स विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन्स आर प्रोहिबिटेड फॉर मिनिस्टर्स अँड ऑथॉरिटीज अंडर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. आता जो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतो बघा किंवा आचारसंहिता, फिनान्शियल ग्रांट्स वगैरे तुम्ही प्रॉमिस करू शकत नाही की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. कुठलेही नवीन प्रोजेक्ट तुम्ही सुरू करू शकत नाही. त्याच्यानंतर जे आहे कुठल्या ॲडहॉक अपॉइंटमेंट्स तुम्हाला करता येत नाही बघा. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जिच्यामुळे तुम्हाला काहीतरी बेनिफिट होऊ शकतं. तीनही गोष्टी याच्यामध्ये आहेत. 1 2 3. देन नेक्स्ट वन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग NGOज. आता बघा NGOजच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर इथं जे आहे तुम्हाला वेगवेगळे कायदे आणि त्याच्या अंतर्गत काय होतं ते विचारलेलं आहे. सोसायटीज रजिस्टर ज्या होतात त्या सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860च्या अंडर होतात. प्रायव्हेट ट्रस्ट आर गवर्न बाय द इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 जे आहे आणि चॅरिटेबल कंपनी ज्या आहेत तर कंपनीज ॲक्ट 2023. ऑल 3 जे आहे बघा 16 जे आहे त्याचं जे आहे ऑल द 3 जे आहे हे बरोबर आहे बघा. इथं तिन्ही गोष्टी ज्या आहेत. ओके. देन नेक्स्ट वन जे आहे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे बघा हा पण खूप न्यूजमध्ये असतो. बऱ्याचशा NGOच्या बाबतीमध्ये त्यांना मिळणारं फंडिंग त्याच्याशी रिलेट हे करतं बघा. FCRA NGOज आर रिक्वायर्ड रजिस्टर विथ द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं एक्सटर्नल अफेअर्स नाही, इथं होम मिनिस्ट्री पाहिजे बघा. होम मिनिस्ट्रीकडे तुम्हाला जे आहे तर ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. सायमल्टेनियसली जे आहे की नॉन कम्प्लायन्स विथ FCRA प्रोव्हिजन्स कॅन लीड टू सस्पेन्शन ऑर कॅन्सलेशन ऑफ एन NGOज फॉरेन फंडिंग लायसन्स. सो इथं जे आहे फक्त दुसरं जे आहे तर ते बरोबर आहे की याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुमचं फॉरेन फंडिंगचं लायसन्स जे आहे ते रद्द होऊ शकतं तुम्ही जर प्रॉपरली फिनान्शियल गोष्टी मेंटेन केल्या नाहीत तर. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे बघा तर हे काय आहे तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे बघा तर याच्यामध्ये सोशल इकॉनॉमिकल डेमोक्रेसीसाठी जन्माला आलेली बाब आहे बघा. DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल असे काही तत्व ज्या तत्वांच्या आधारे जे आहे आपली सिस्टीम चालली पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेंट प्रोव्हिजन्स रिलेटेड टू अँटी डिफेक्शन. आता बघा हा रुटीन प्रश्न आहे. अँटी डिफेक्शन. अँटी डिफेक्शन जे आहे 10 शेड्यूल जे आहे बघा 52वी घटना दुरुस्ती. ओके. 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1985. आता लास्ट इयरचा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अमेंडमेंट्स विचारलेल्या आहेत, त्याचबरोबर जे आहेत तुम्हाला काही कलमं पण विचारलेली आहेत महत्त्वाची. त्याच्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ इंडियन पार्लमेंट आर करेक्ट. आपली जी पार्लमेंट आहे बघा त्याच्या बाबतीमध्ये जे आहे काय काय गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सो पार्लमेंट हॅज एक्सक्लुझिव्ह पॉवर टू मेक लॉज मॅटर इनॅमरेटेड इन युनियन लिस्ट. युनियन लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट आहे तिच्यावर कायदे करण्याचं त्याच्यावर त्याचा निर्णय घेण्याचं सगळं जे आहे ते पार्लमेंटकडे अधिकार आहेत. राज्यसभा कॅन नॉट अमेंड ऑर रिजेक्ट मनी बिल बट कॅन सजेस्ट रिकमेंडेशन. 14 दिवस तुमच्याकडे असणार आहे. यात तुम्हाला खरं तर काही करता येत नाही राज्यसभेला. ओके. प्रेसिडेंट हॅज पॉवर टू डिझॉल्व द लोकसभा. असं तो करू शकतो ऑन ॲडवाईज ऑफ PM जे आहे. ओके. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑन ॲडवाईज ऑफ PM कॅन नॉट डिझॉल्व राज्यसभा. राज्यसभा हे परमनंट हाऊस आहे. तिघी बरोबर आहे बघा.
त्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द इलेक्शन अँड टेन्युअर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द इलेक्शन अँड टेन्युअर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया 21 जे आहे बघा. सो इथं जे आहे की 6 इयरची टर्म नसते बघा, 5 वर्षाची टर्म असते, त्याच्यामुळे हा एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, अदरवाईज मग 35 वर्ष रिइलेक्शन है ना, 61 जे आहे. त्यातलं तर आता अमेरिकेच्या पण प्रेसिडेंटची निवडणूक झाली बघा. तिथं जे आहे बाय बर्थच तुम्ही अमेरिकेचा नागरिक असला तर तुम्हाला प्रेसिडेंट होता येतं. भारतात तसं नाही आहे. भारतामध्ये नॅचरलायझेशनने जर तुम्ही आला तरी तुम्हाला जे आहे इथं डील करता येतं बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर बॉरोड फ्रॉम ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. आता ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय काय बॉरो केलेलं आहे बघा. 22 नंबरचा प्रश्न जो आहे तर हिच्यामध्ये जे आहे 1 to 4 जे आहे बघा. ओके, 1 to 4 जे आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय काय येतं, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर जे आहे सिंगल सिटिझनशिप, US मध्ये डबल आहे, फंडामेंटल राईट्स आहे, US जे आहे बघा, रूल ऑफ लॉ आपण तिथून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे बघा, कॅबिनेट सिस्टीम आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रीट्स आहेत बघा, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस असतील, बाय कॅमेरलिझम असेल किंवा ऑफिस ऑफ गव्हर्नर असेल, अशा सगळ्या गोष्टी. आता हे सोर्सेस जे आहे तर ते आपले पाठ पाहिजे बघा. त्याच्यानंतर जे आहे प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, तर प्रिएम्बलबद्दल जे आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे आहे की हे इंटिग्रल पार्ट आहे का कॉन्स्टिट्यूशनचं, तर यस, इथं नो लिहिलेलं बघा, नॉट. तर केशवानंदा भारती केस जी आहे बघा, केशवानंदा भारती केस 1973 आत्ता रेफरन्स आला होता, इंटिग्रल पार्ट ऑफ जे आहे आपल्या संविधानाचा आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे अमेंडमेंट होऊ शकते का, 368 होऊ शकते, 42व्या घटना दुरुस्तीचा रेफरन्स आपण घेऊ शकतो. प्रिएम्बल वॉज अडॉप्टेड आफ्टर एंटायर कॉन्स्टिट्यूशन वॉज इनॅक्टेड, नाही ते आधीच आलं होतं बघा. सो संपूर्ण जे आहे कॉन्स्टिट्यूशन आल्यावर प्रिएम्बल आलं असं नाही आहे. 26 नोव्हेंबर 1949 ते डील झालेलं आहे. सो त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. इट इस्टॅब्लिश द सेक्युलर कॅरेक्टर ऑफ स्टेट, हे बरोबर आहे बघा. तिच्यामुळे जे आहे फक्त 2 स्टेटमेंट याच्यातले बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, फेडरलिझम अलाउज फॉर अ सिंगल गव्हर्नमेंट ऑथॉरिटी टू एक्सरसाइज एक्सक्लुझिव्ह कंट्रोल ओव्हर ऑल आस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स जे आहे बघा. सो आता याच्यामध्ये जे आहे की सिंगल नाही, डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण याच्यात कसं असतं बघा, ज्यावेळेस आपण असं म्हणतो तर इथं रिजनल लेवलला पण आपण अधिकार दिलेले आहेत आणि त्या रिजनल लेवलच्या अधिकारांचा पण याच्यामध्ये सरळ सरळ जो आहे तर तो विचार तुम्हाला करावा लागतो. फेडरल सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे बघा, बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स विच आर ॲग्रीड अपॉन बाय बोथ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट. फेडरलिझम ऑलवेज लीड्स टू क्रिएशन ऑफ इंडिपेंडंट अँड सोव्हरियन स्टेट जे आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे असं प्रत्येक वेळेस होईल असं नाही, कारण याचा जो कन्सर्न आहे की याच्यामध्ये जे आहे है ना, रिजनल लेवलच्या गोष्टींना पण फोकस केलं जातं, रिजनल लेवलला पण ते दिले जातात बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे की इंडिपेंडंट सोव्हरियन स्टेट वर्क होईलच असं नाही आहे. सो फेडरल सिस्टीम जी आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सच्या याच्यावर डील होतं. तर हे स्टेटमेंट फक्त जे आहे तर ते बरोबर आहे, ऑनली स्टेटमेंट 2 जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की तुम्हाला स्टेटची डेफिनेशन इथं विचारलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू स्टेट. मग स्टेटच्या बाबतीत काय आहे तर पॉप्युलेशन सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हा. पॉप्युलेशन तिथं असली पाहिजे, टेरिटरी जे आहे, प्रदेश जो आहे, गव्हर्नमेंट जी आहे आणि सोव्हर्निटी जी आहे बघा. सो पहिला जो आस्पेक्ट आहे पॉप्युलेशन, टेरिटरी, गव्हर्नमेंट, सोव्हर्निटी जे आहे हे महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे विथ रेफरन्स टू फेडरलिझम, फेडरलिझमच्या बाबतीमध्ये परत एक प्रश्न तुमच्या समोर आहे की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इन्श्युअर्स लॉज आर इन फोर्स फेअरली अँड जस्टली. तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये हे अपेक्षित आहे की फेअर असलं पाहिजे बघा. द कन्सेप्ट ऑफ ड्यू प्रोसेस एक्चुअली मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन 32 जे आहे बघा आर्टिकल, तर नाही आहे. इथं जे आहे हे फंडामेंटल राईट हॅम्पर झाले तर सुप्रीम कोर्टाचा कन्सर्न जो आहे तो रीटचा तो इथं आहे. सो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तर नाही बघा. ओके, आणि प्रोसिजरल सेफगार्ड्स आर फंडामेंटल आस्पेक्ट्स ऑफ प्रोसेस जे आहे तर हे बरोबर आहे. याच्यामधलं जे आहे बघा तिसरं स्टेटमेंट जे आहे फेअर जी ट्रीटमेंट आहे बघा लिगल प्रोसिडिंग्समध्ये. सो स्टेटमेंट 1 and 3 इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट एक्सप्लेन द रिझन फॉर सेपरेशन ऑफ पॉवर्स. आता डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये सेपरेशन ऑफ पॉवर का असलं पाहिजे त्याचा जर आपण विचार केला तर इथं जे आहे टू प्रिव्हेंट जे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इन सिंगल ब्रांच ऑफ गव्हर्नमेंट.
जर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर केलं नाही तर काय होऊ शकतं, एकाच्याच हातामध्ये जे आहे खूप जास्तीचे अधिकार येऊ शकतात आणि त्याच्यामुळे जे आहे हुकुमशाहीकडे वाटचाल होऊ शकते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फीचर ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम. याचं 2 तासाचं सेशन आपल्या युट्यूबवर आहे, कॉन्स्टिट्युशनलिझम, ते बघितलं पाहिजे. 28 नंबर जे आहे बघा, लिमिटेड गव्हर्नमेंट बेस्ड ऑन रूल ऑफ लॉ. लिमिटेड गव्हर्नमेंट जे आहे तर ते रूल ऑफ लॉच्या याच्यावर बेस्ट जे असणार. 29 जे आहे बघा, विच कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग फिनान्शियल इमर्जन्सी. आता बघा, फिनान्शियल इमर्जन्सीचा जर आपण विचार केला तर आर्थिक आणीबाणी जे आहे आर्टिकल 360 जे आहे, आर्टिकल 360चा आपण विचार केला तर आर्टिकल 360 जे आहे बघा, याच्यामध्ये सिंपली जे आहे 29 जे आहे बघा, पहिलं स्टेटमेंट याच्यामध्ये बघा तुम्ही, ड्युरिंग फिनान्शियल इमर्जन्सी प्रेसिडेंट हॅज पॉवर टू रिड्यूस सॅलरीज अँड अलाउन्सेस बोथ. युनियन स्टेट आहेत प्रेसिडेंटकडे पॉवर. ड्युरिंग फिनान्शियल एनर्जी फंडामेंटल राईट जे आहे बघा तर ते सस्पेंड होऊ शकतात. आता हे कशाच्या वेळेस होईल, आर्टिकल 352 नॅशनल इमर्जन्सी. फिनान्शियल इमर्जन्सी कॅन बी टर्मिनेटेड बाय प्रेसिडेंट विदाउट अप्रुव्हल ऑफ पार्लमेंट जे आहे. सो 29 नंबरचा प्रश्न जो आहे बघा तर हा बरोबर आहे. सो याच्याकरता जे आहे की तुम्हाला डिरेक्टली गरज नाही आहे. सो त्या केसमध्ये जे आहे ऑनली 2 जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 29 नंबर 30 नंबरचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स ऑफ फंडामेंटल राईट रिफ्लेक्ट देअर डायमॅनिझम अँड अडॅप्टेबिलिटी टू चेंजिंग सोशल पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट जे आहे बघा. 30 नंबरचा जो प्रश्न आहे, आता याच्यामध्ये जे आहे की फंडामेंटल राईट रिमेन स्टॅटिक थ्रू आउट द नेशन्स डेव्हलपमेंट. आता असं नाही आहे, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात बघा. सोशल पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये जे आहे फंडामेंटल राईट्स कॅन बी अमेंडमेंट आणि इंटरप्रिटेड बाय द ज्युडिशरी टू ॲड्रेस कॉन्टेम्पररी इश्यूज जे आहे तर याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. सो स्टेटमेंट 2 जे आहे बघा, आणि हे ऑलरेडी आपण बघितलं केशवानंदा भारती केस की तुम्ही फंडामेंटल राईट्समध्ये बदल करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे तिथं. देन अफर्मेटिव्ह ॲक्शन इन इंडिया जे आहे मेनली एम्स. आता सकारात्मक बदल जे असतात किंवा सकारात्मक पद्धतीने आपण कुठल्या गोष्टींकडे बघतो आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की अफर्मेटिव्ह ॲक्शन जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये की सोशल डिस्क्रिमिनेशन अँड हिस्टॉरिकल इनइक्वॅलिटीज जे आहे बघा, आपण सकारात्मक जे आहे वीकर सेक्शनसाठी गोष्टी करत जातो. सकारात्मक गोष्टी ज्या आहेत स्कीम्स असतील किंवा वेलफेअर प्रोग्राम्स असतील. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट चॅलेंज फेस्ड इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ ई गव्हर्नन्स. बघा, नॉट असं विचारलेलं, कुठलं चॅलेंज नाही. तर बघा याच्यामध्ये डिजिटल ई गव्हर्नन्स करण्यामध्ये डिजिटल डिवाइड म्हणजे एखाद्या ठिकाणी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, दुसरीकडे नाही आहे. सायबर सिक्युरिटीचे थ्रेट्स किंवा लो इंटरनेट पेनिट्रेशन. सो या 3 गोष्टी तिच्यामध्ये येतात. पण नॉटमध्ये जे आहे ब्युरोक्रॅटिक रोल जो आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधला याचा डायरेक्टली संबंध तिथे येत नाही. देन 33 जे आहे बघा, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 लिंग्विस्टिक स्टेट जे आहे बघा, आणि याच्यामध्ये रिऑर्गनाइज स्टेट बेस्ड ऑन लँग्वेज टू इन्शुअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी अँड कल्चरल इंटिग्रेशन. सो हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे की लिंग्विस्टिक बेसिसवर राज्य आणि त्याच्यातून ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपरली बघणं. सो हे दोन्ही जे आहेत बघा एकमेकांचं एक्सप्लेनेशन जे आहे दोघी बरोबर आहेत आणि जे आहे की RAचं एक्सप्लेनेशन. असे प्रश्न ना जुन्या याच्यामध्ये प्रचंड राहायचे, आता त्याचं प्रमाण कमी आहे तसं. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वर ॲडेड टू द प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया थ्रू 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976. सो इथं जे आहे सेक्युलर सोशलिस्ट इंटिग्रिटी हा प्रश्न पुढे आला होता बघा. सो आपण तिथेही याचा रेफरन्स जो आहे तो बघितला होता. याच्यावरून सध्या बरंच रणकंदन माजलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स सिग्निफिकन्स ऑफ आर्टिकल 50. आर्टिकल 50 जे आहे बघा ते सांगतं की ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह हे सेपरेट आहेत. म्हणजे जे आहे की ज्युडिशरीमध्ये एक्झिक्युटिव्हचा रोल तिथं नसणार आहे. सो सेपरेशन जे आहे बघा, इट सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर करेक्ट. अटॉर्नी जनरल जे आहे बघा तर मस्ट बी सिटिंग मेंबर. तर काही संबंध नाही बघा, तो मेंबर असणं काही गरजेचं नसतं. अटॉर्नी जनरल जो आहे राईट टू वोट, तो बोलू शकतो तिथं पार्लमेंटमध्ये, मतदान करण्याचा हक्क ना, कारण मेंबर नाही आहे. अटॉर्नी जनरल इज प्रोव्हाइडेड विथ द रँक इक्विव्हलंट टू कॅबिनेट मिनिस्टर ना, कॅबिनेट सेक्रेटरीचा रँक जो आहे, आणि कॅन नॉट बी रिअपॉइंटेड, रिअपॉइंटमेंट होऊ शकते. नन ऑफ द अबो असं याचं उत्तर आहे बघा. ओके, 36 जो आहे नन ऑफ द अबो. त्या 37 जो आहे बघा, ऑफिशियल लँग्वेज जे आहे तर स्टेट इन इंडिया वर फ्री टू चूज देअर ऑफिशियल लँग्वेज फ्रॉम लँग्वेजेस रिकॉग्नाइज इन 8th शेड्यूल. आता 8व्या शेड्यूलमधलं जे आहेत तर त्या घेऊ शकता. ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 हा इंग्लिशसाठी होता, हिंदीसाठी नाही आहे. हा जो आहे तर हा इंग्लिशसाठी आहे. आर्टिकल 351 ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स दॅट इट शॅल बी ड्युटी ऑफ युनियन टू प्रमोट
स्प्रेड द हिंदी लँग्वेज टू डेव्हलप. आता 351 हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारून झालेला आहे की इथं जे आहे 351 प्रमोशन ऑफ हिंदी लँग्वेज जे आहे सो ते योग्य आहे बघा. त्याच्यामुळे जे आहे 1 आणि 3 असायचं उत्तर आहे बघा. ओके. 38 नंबरचा प्रश्न बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द टर्मिनेशन अँड डिप्रिवेशन ऑफ इंडियन सिटीजनशिप. Indian citizenship can be terminated if person has shown disloyalty or disrespect towards the Indian Constitution. बरोबर आहे बघा. आपल्या संविधानाप्रती जे आहे तर आणि जे आहे बघा आपली देशाप्रती डिसलॉयल असेल तर मग सिटिझनशिप काढून टाकण्यात येईल. ॲक्विजिशन ऑफ इंडियन सिटिझनशिप बाय फ्रॉडलंट मीन्स. जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे आहे भारतीय नागरिकत्व घेतला असेल तरी पण तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पार्टिसिपेशन इन अनलॉफुल कम्युनिकेशन बिझनेस विथ एनिमी नेशन्स. आपले जे शत्रू राष्ट्र आहे त्यांच्याबरोबर जर तुम्ही चर्चा करत असाल तर तो एक प्रॉब्लेम. आणि बिंग इम्प्रिझन्ड इन अनदर कंट्री फॉर कंटिन्युअस पिरियड एक्सटेंडिंग 1 इयर नाही 2 इयर पाहिजे इथं. म्हणजे जर एखाद्या दुसऱ्या देशामध्ये तुम्ही जे आहे 5 वर्ष तुम्ही भारतीय नागरिकत्व घेतलं आणि त्याच्या 5 वर्षात तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये 2 वर्ष शिक्षा झाली तुरुंगवास तर मग त्या केसमध्ये नागरिकत्व जाईल. 1, 2, 3 इज द आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेनली गॅरंटीज. आपलं आर्टिकल 14 काय सांगतं आपल्याला तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे बघा कायद्याचं समान संरक्षण. विथ रेफरन्स टू प्रोरुगेशन ऑफ पार्लमेंट इट मेनली एम्स टू. आता प्रोरुगेशनमध्ये काय होतं तर प्रोरुगेशनमध्ये जे आहे की सेशन जे असतं बघा तर ते एंड होतं बघा आणि लोकसभा डिझॉल्व न होता एंड ऑफ सेशन विदाउट डिझॉल्विंग लोकसभा दॅट इज प्रोरुगेशन. आता बघा पार्लमेंट हा जो चॅप्टर आहे त्या पार्लमेंटमध्ये तुम्हाला असे जे आहेत नंबर ऑफ गोष्टी आहेत बघा. ओके. आणि तिच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स तुम्ही खूप प्रॉपरली केल्या पाहिजेत असं सिम्पल गणित आहे बघा. 41 नंबरचा प्रश्न बघा. भारतरत्न अवॉर्ड. भारतरत्न अवॉर्डमध्ये काय असतं बघा. द रेसिपिएंट रिसीव्ह सनद सर्टिफिकेट साइन बाय प्रेसिडेंट अँड अ पीपल लीफ शेप मेडेलियन विच विथ नो मॉनिटरी ग्रांट. आता याच्याबरोबर पैसे वगैरे काही नसतात कारण भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार आहे. याच्याबरोबर तुम्हाला नंबर ऑफ बेनिफिट्स येतील सो त्याची तुलना पैशात नाही आहे. भारतरत्न रेसिपिएंट रँक 7th इन इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स. इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्समध्ये 7व्या क्रमांकावर आहे. नो फॉर्मल प्रोव्हिजन दॅट रेसिपिएंट ऑफ भारतरत्न शुड बी इंडियन सिटीजन. तर असं काय नाही की इंडियन सिटीजनला जे आहे तर बाहेरच्यांना मिळू शकतं. आता जसं आपल्या पंतप्रधानांना बाहेरच्या देशाचे जे आहेत तर ते पुरस्कार मिळतात. 2 जानेवारी 1954 हा पुरस्कार सुरू झाला बघा. 2 जानेवारी 1954. ओके. 42 नंबर बघा चला. विच ऑफ द फॉलोइंग रिजनेबल रिस्ट्रिक्शन इम्पोज अंडर आर्टिकल 19 जे आहे बघा. आर्टिकल 19(2) अंदर जे आहे कुठले कुठले रिस्ट्रिक्शन जे आहे. राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आता बघा राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन जे आहे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स कुठले लावले जाऊ शकतात. सो इथं जे आहे बघा सिक्युरिटी ऑफ स्टेटचा मुद्दा आहे, पब्लिक ऑर्डर आहे, डिसेन्सी मॉरॅलिटी आहे बघा. सो 1, 2, 3. आता इथं डिबेट्स किंवा इन्साइटमेंट टू ऍक्ट ऑफ चॅलेंज जे आहे तर याच्यामध्ये जे आहे ऍक्ट ऑफ ऑफेन्स असेल तर मग डी हवा. ऍक्ट ऑफ चॅलेंज नाही ऑफेन्स असेल तर हे वर्क झालं असतं. ओके. सो 1, 2, 3 इज द आन्सर. त्याच्यानंतर जे आहे 43 जे आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट्स रूल इन अ स्टेट. प्रेसिडेंट्स रूल कॅन बी इम्पोज व्हेन कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन स्टेट ब्रेक्स डाऊन. आर्टिकल जे आहे 356 आणि दुसरं आहे 365. कंटिन्युएशन ऑफ प्रेसिडेंट्स रूल इज फॉर 3 months. 3 नाही इथं 6 months पाहिजे बघा. ओके. सो इथं जे आहे ऑनली 1 जे आहे 43 ऑनली 1. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 44 नंबरचा प्रश्न बघा. 44. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राईब मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ राईट जे आहे बघा. आपले जे काही राईट्स आहेत त्याचं मिनिंग आणि त्याची डेफिनेशन कशाच्या याच्यात आहे. Rights are the moral principles that guide human behavior are essential for development of human dignity. मग आता याच्यामध्ये जे आहे की जे अधिकार आहेत ते अधिकार कसे आहेत तर ते अधिकार जे आहे एक प्रकारे मॉरल प्रिन्सिपल्स आहे बघा जे गाईड करतात ह्युमन बिहेवियरला की आपलं वर्तन कसं असलं पाहिजे नैतिकदृष्ट्या आणि आपल्या विकासासाठी ते गरजेचे आहेत बघा. सो त्याच्याकरता जे आहे फंडामेंटल राईट जे आहेत तर ते आपल्याला दिलेले आहेत बघा संविधानामध्ये. त्याच्यानंतर जे आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग आर्टिकल 42 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानामधलं जे आहे 42वे जे कलम आहे बघा तर ते कशासाठी आहे DPSP. याच्यामध्ये जे आहे की आपल्याला कामाच्या ठिकाणी जे आहे बघा जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स मिळाल्या पाहिजे. आत्ताच आपण बघितलं वर्क कल्चर कसं असलं पाहिजे तर तिच्यामध्ये हा मुद्दा येतो. त्यानंतर ड्युटी ऑन स्टेट टू सिक्युअर अपॉर्च्युनिटीज फॉर ॲड्युकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर वर्कर जे आहे तर आन्सर 1 आहे बघा. DPSPची जी कलमं आहे ती पाठ पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर 46 जे आहे बघा
याच्यामध्ये जे आहे की ड्युरेशन ऑफ पंचायत जे आहे बघा, पंचायतचं जे ड्युरेशन असतं त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. ओके, आता इथं जे आहे बघा, पंचायत जी आहे ती डिझॉल्व्ह झाली समजा, डिझॉल्व्ह ड्यू टू एक्सपायरी ऑफ डेट टर्म, तर इलेक्शन टू फॉर्म न्यू पंचायत मस्ट बी हेल्ड विदिन 6 months ऑफ डेट ऑफ डिलिव्हरी. बरोबर आहे, 6 महिन्याच्या आत नवीन पंचायत जी आहे ती आली पाहिजे. तर रुटीनच्या मध्ये हे प्रश्न आपण 6 महिन्याचा कालावधी आपल्याला इतर ठिकाणी पण दिसतो. एनी अमेंडमेंट टू लॉज अफेक्टिंग पंचायत डज नॉट इम्पॅक्ट पंचायत फंक्शनिंग ॲट द टाइम ऑफ अमेंडमेंट अंटिल देअर स्पेसिफाईड ड्युरेशन एंड्स. म्हणजे ऑलरेडी जर त्याचं ड्युरेशन सुरू आहे तर त्या केसमध्ये चेंजेस नाही होणार. हा एकदम सिंपल मुद्दा आहे बघा. ओके, सो इथं जे आहे 46 जे आहे बघा, तर तिच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर 47, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ग्रामसभा इज अ बॉडी कन्सिस्टिंग ऑफ ऑल रजिस्टर्ड वोटर्स इन अ विलेज. ग्रामसभा जे आहे 18+ आणि ते पण कसे रजिस्टर्ड वोटर्स जे आहे बघा. ग्रामसभा इज अ टेम्पररी बॉडी, टेम्पररी परमनंट बॉडी असते बघा, कॉन्स्टिट्युटेड फॉर स्पेसिफिक पिरियड. ही परमनंट बॉडी आहे. त्याच्यामुळे 47 जे आहे बघा, याच्यामध्ये जे आहे पहिलं स्टेटमेंट फक्त बरोबर आहे, ओनली 1 जे आहे. सो उत्तर जे आहे ओनली 1. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इंडियन रुपी सिम्बॉल आर करेक्ट. आता भारताचा जो रुपया आहे बघा त्याच्या संबंधी कुठले स्टेटमेंट्स बरोबर आहे. आता भारताचा जो रुपया आहे बघा त्याच्यामध्ये जे आहे की 2010 मध्ये तो जो सिम्बॉल होता तो आपण घेतला होता 15 जुलै 2010. ओके, 15 जुलै जे आहे 2010 मध्ये. आणि इंडियन रुपी सिम्बॉल अमलगैशम देवनागरिक र आणि ग्रीक कॅपिटल आर, तर तसं नाही आहे ते, तो रोमन कॅपिटल आहे बघा, रोमन कॅपिटल आर जे आहे बघा. ओके, रोमन कॅपिटल आर जे आहे. 2 पॅरलल लाईन ज्या आहेत बघा, तर त्या ज्या आहे इंडियन नॅशनल फ्लॅग अँड इक्वल टू साईन जे आहे बघा, त्याच्या ज्या स्ट्रीप ज्या आहेत त्या इक्वल टू इंडियन नॅशनल फ्लॅग, तेही बरोबर आहे. उदय कुमार जे आहे बघा, सो त्यांनी जे आहे तो दिला होता. तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. हा फक्त रोमन आर एक लक्षात ठेवा, बाकी जे आहे बघा तुम्हाला 1, 3 and 4 जे आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 49, विच ऑफ द फॉलोइंग रिफ्लेक्ट द इंडियन आर्मीज थीम फॉर इयर 2024. आपल्या इंडियन आर्मीची जी थीम आहे बघा 2024 साठीची, इंटिग्रेटिंग अँड अडॉप्टिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे बघा. ओके, आर्मीची जी थीम आहे बघा तर ती लक्षात ठेवा. नशामुक्त भारत जे आहे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं बघा, तर ऑब्वियसली सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट जे आहे. ओके, नशामुक्त भारत जे आहे, सोशल जी आहे बघा आपली है ना, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. इंडियन पोलीस सर्व्हिसेस वन ऑफ द 4 ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस किती आहेत? 3च आहे बघा, 4 नाही आहेत. ओके, सो तिच्यामध्ये जे आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या बघा. मग IAS आहे ना, इंडियन फॉरेस्ट, IPS. सो द पोलीस डिव्हिजन इन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द केडर जे आहे बघा. ओके, आणि हे जे आहे की ज्या काही IPS पॉलिसीज वगैरे जे आहे, केडर स्ट्रक्चर, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, केडर अलोकेशन जे आहे बघा, पे, अलाउन्सेस. सो सेकंड स्टेटमेंट इज ओके. त्याच्यानंतर जे आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्राईब द कबीर पुरस्कार. कबीर पुरस्कार कशासाठी दिला जातो, तर कबीर पुरस्कार जो आहे बघा, तर कसल्याही पद्धतीने समाजामध्ये द्वेष पसरू नये, कम्युनल, कास्ट, इथनिक हार्मोनी असावी याच्यासाठी जे आहे बघा है ना, हे दिलं जातं बघा. सो कबीर पुरस्कार जो आहे आन्सर 3 आहे बघा याचा. त्याच्यानंतर जे आहे की हेलिकॉप्टर सबसिडी स्कीम कुठल्या राज्यांसाठी आहे. हेलिकॉप्टर सबसिडी स्कीम जी आहे बघा, हिच्यामध्ये आसाम सोडून मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश जे आहे बघा, अरुणाचलसाठी पण आहे, मेघालयसाठी पण आहे बघा, मेघालय. त्याच्यानंतर नागालँडसाठी सुद्धा ही स्कीम आहे, मणिपूरसाठी पण आहे बघा, हेलिकॉप्टर सबसिडी. ओके, सो हे लक्षात ठेवा. मग हिच्यामध्ये 2, 3, 4 जे आहे पहिलंच याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन जे आहेत बघा, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, 54 जे आहे त्याचं जर तुम्ही बघितलं बघा, 54 जो आहे. ओके, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 जे आहे. आता याच्यामध्ये फिजिकल पनिशमेंट आणि मेंटल हरॅसमेंट जे आहे तर ती अलाउड नाही आहे बघा कसल्याही पद्धतीने जे आहे. त्याचबरोबर जे आहे अपॉइंटमेंट ऑफ टीचर्स अँड रिक्विजिट क्वालिफिकेशन अँड ट्रेनिंग जे आहे बघा, सो ते पण याच्यामध्ये अपेक्षित आहे. डेव्हलपमेंट ऑफ करिक्युलम इन्शुरिंग कॉन्स्टिट्युशनल अलाइन्ड लर्निंग, प्रोव्हाइडिंग नाईट स्कूल एज्युकेशन जे आहे बघा, तर नाईट स्कूलचा याच्यामध्ये मुद्दा नाही. बाकी जे आहे बघा तुम्हाला जे आहे की स्क्रीनिंग ऑफ चिल्ड्रन ते अलाउड नाही आहे बघा. म्हणजे आजकाल वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांची परीक्षा, पालकांच्या परीक्षा असले जे प्रकार सुरू आहेत, कारण सर्वांना शिकवायचं आपल्याला. कॅपिटेशन फी याच्यामध्ये अलाउड नाही आहे. प्रायव्हेट ट्युशन वगैरे जे आहे ते टीचर्सनी घेणं ते अलाउड नाही आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे की जर परमिशनशिवाय शाळा चालवणं ह्या गोष्टी अलाउड नाही आहे इथं. सो 1, 2, 3 जे आहे बघा
ओके, चौथं नाही येणार, नाईट स्कूलवाला मुद्दा नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग जे आहे बघा, ती कशाला प्रायोरिटाईज करते, तर याच्यामध्ये अर्बन पीपल, रुरलला पण करते बघा, रुरल पण आहे, बरोबर आहे. स्कूल ड्रॉपआउट, मायनॉरिटीज, वीकर सेक्शन जे आहेत बघा, अंडर प्रिव्हिलेजेस जे आहेत, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत हे चालतं. 1989 मध्ये जे आहे ह्याची सगळी सुरुवात झाली होती बघा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आहे तिच्यामध्ये याचा उल्लेख होता ना 1986 मध्ये, आणि मग हे सगळं सुरू झालं होतं. ओके, सो इथं जे आहे ऑल ऑफ द अबव. त्याच्यानंतर जे आहे बघा पुढचा प्रश्न, नॅशनल बुक ट्रस्ट NBT इंडिया जे आहे बघा, तर NBT इंडियाचा जो लोगो आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे बघा. NBT इंडियाचा जर विचार केला बघा तुम्ही, तर इथं जे आहे की बनियन ट्री जे आहे बघा, स्टॅबिलिटी नॉलेज असेल, किंवा जे आहे रेड अर्थी ब्राऊन कलर जे आहे बघा, ट्रॅडिशन अर्थ ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर टोपोग्राफी लोगो जे आहे बघा, मॉडर्नॅलिटी. आता इथं जे आहे सिम्पली जे आहे की ही टोपोग्राफी जी आहे बघा, तर हे कशासाठी आहे, सॅन सेल लाईफ स्टाईल जी आहे, तर ही जी आहे तुम्हाला स्ट्रॉंग बेस टू आयडिया जे आहे बघा. ओके, वेगवेगळ्या ज्या काय आयडियाज असतील बघा, हा ना, स्ट्रॉंग बेस टू आयडियाज. सो हे चुकीचं आहे. आणि एकहा सूत सकलम जे आहे, डिराइव्ड फ्रॉम कालिदासाच रघुवंशम नाही तर मेघदूतातून हे घेतलेलं आहे बघा. सो इथं मेघदूत जे आहे त्याच्यामुळे 1 and 2 जे आहे ते फक्त इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग सॉइल हेल्थ कार्ड स्कीम जी आहे बघा. आता सॉइल हेल्थ कार्ड जे आहे, तर याच्या बाबतीमध्ये इथं सॉइल हेल्थ कार्ड काय असतं की आपण शेतामधली जी सॉइल आहे बघा, तर त्याचं न्यूट्रिशन आणि जे आहे ऑर्गॅनिक कॉन्टेंट बघणं. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे याच्यामध्ये. इथं मेजर जी चूक आहे बघा ती कुठं आहे, तर एव्हरी 5 नाही 3 years जे आहे बघा, स्कीम जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त चालवतं. तर हिच्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर प्रत्येक स्टेटचं जे आहे हिच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर पण आहे बघा, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर एव्हरी स्टेट ते पण हिच्यामध्ये आहे. स्कीम emphasize the use of balanced fertilizer to enhance productivity without ensuring environmental sustainability जे आहे. सो हिच्यामध्ये जे आहे की विदाउट इन्शुरिंग, तर आपल्याला एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी इन्शुअर करायची आहे. सो हा पण याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. तिच्यामुळे जे आहे स्टेटमेंट फक्त ओनली 1 पहिलंच बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत बघा याच्यावर. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ सॉव्हर्निटी जे आहे बघा, सार्वभौमत्व जे आहे तर ते कशामध्ये जे आहेत बघा. आता सार्वभौमत्व जे आहे की सुप्रीम पॉवर जे आहे ऑफ स्टेट, तिच्यामध्ये जे आहे की कुठलेही एक्सटर्नल इंटरफेरन्स नसणार आहे, बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ सॉव्हर्निटी वॉज इंट्रोड्यूस बाय जीन बोडीन जे आहे. ओके, हाही स्टेटमेंट बरोबर आहे. ऑलवेज इंडिव्हिज्युअल अँड कॅन नॉट बी शेअर बिटवीन डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नमेंट जे आहे. सो आता याच्यामध्ये जे आहे ना की हा जो मुद्दा आहे हा आउटडेटेड झालेला आहे आजच्या डेटमध्ये. आजच्या डेटमध्ये तुम्ही सॉव्हर्निटीच्या बाबतीमध्ये जे आहे सेंट्रल रिजनल लेवलला गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होत आहेत, आणि त्याच्यामुळे जे आहे की हे ऑलवेज डिव्हिजिबल जे आहे ते चुकीचं आहे. कंटेम्पररी टाइम सॉव्हर्निटी हॅज बीन चॅलेंज बाय ग्लोबलायझेशन अँड ट्रान्सनेशनल ऑर्गनायझेशन्स, हे बरोबर आहे बघा. स्टेटमेंट जे आहे चौथं जे आहे त्याच्यामुळे जे आहे 1, 2, 4 जे आहे हे बरोबर आहे याच्यामध्ये. सो हे जे होतं बघा की आजच्या डेटमध्ये ही कन्सेप्ट आउटडेटेड आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे की सोशलिझम कम्युनिझम त्याच्या संबंधीचं स्टेटमेंट आहे बघा 59 जे आहे. आता सोशलिझम आणि कम्युनिझम जे आहे बघा, तर सोशलिस्ट सिस्टीम जे आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी अलाउडेड बट रेग्युलेटेड, वेरॅज कम्युनिस्ट जे आहे की ज्याच्यामध्ये कम्प्लिटली ॲबॉलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी जे आहे. दुसरं जे आहे बघा, बोथ सोशलिझम कम्युनिझम ऑपरेट अंडर डेमोक्रेटिक पॉलिटिकल सिस्टीम जे आहे. तर सोशलिझम जे आहे तर ते डेमोक्रेटिक याच्यामध्ये वर्क होतं बघा. ओके, कम्युनलिझम जे आहे तर दोघी गोष्टी तिथे येतीलच असं नाही आहे. सो इथं जे आहे हे बरोबर आहे बघा पहिलं स्टेटमेंट. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जसं भारताच्या बाबतीमध्ये आपण बघतो की इंडियामध्ये डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. ओके, सो तो मुद्दा एक आपण बघतो बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 60 नंबरचा प्रश्न हा 60. Consider the following statement regarding right to life under Article 21 of Indian Constitution. राईट टू लाईफ जे आहे बघा आर्टिकल 21च्या अंतर्गत, मग त्याच्यामध्ये जे आहे राईट टू लाईव्हलीहूड, त्याच्यानंतर राईट टू क्लीन हेल्थी एन्व्हायरमेंट, राईट टू लाईफ ऑल्सो राईट टू डाय विथ डिग्निटी. सो सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. सो एकंदर जे आहे याचं उत्तर जे आहे ऑल द 3 जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ विमेन एम्पॉवरमेंट इन कॉन्टेक्स्ट ऑफ सोसायटल डेव्हलपमेंट. सामाजिक विकासाच्या अंतर्गत जे आहे महिलांचं सशक्तीकरण जे आहे ते तुम्ही कसं बघता. इन्शुरिंग विमेन्स ऑटोनॉमी,
डिसिजन मेकिंग इन ऑल स्पियर ऑफ लाईफ, महिलांना स्वायत्तता देणं आणि समाजाच्या सर्व स्पियरमध्ये त्यांना जे आहे तुम्ही इन्शुअर करणं, डिसिजन मेकिंग त्यांच्या हातात देणं, हे इथं अपेक्षित आहे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द डायकोटॉमी इन पॉलिटिक्स पर्टिक्युलरली इन रिलेशन विथ द पॉवर अँड ऑथॉरिटी जे आहे बघा. सो याच्यामध्ये जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकल फ्लेक्झिबल सोल्युशन जर तुम्ही बघितले तर टेन्शन बिटवीन आयडिओलॉजी अँड प्रॅग्मॅटिझम जे आहे, एखादी आयडिओलॉजी असते बघा, जसं आपण बघितलं की सोशलिझम जे आहे की कम्प्लीट ॲबोलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, त्याचं रेग्युलेशन आहे, किंवा कम्युनलिझममध्ये कम्प्लिटली ॲबोलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी. मग आता या केसमध्ये काय झालेलं आहे तर सोव्हिएत रशियाचं डिसइंटिग्रेशन आपल्याला बघायला मिळतं की एखादी आयडिओलॉजी ती किती प्रॅक्टिकल आहे, ती किती वर्क होऊ शकते, तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे बघा. ओके, सो तो एक मुद्दा इथं लक्षात घ्या. आणि तिच्यामुळे जे आहे की प्रॅग्मॅटिझम आणि आयडिओलॉजी जे आहे, प्रॅक्टिकल अप्रोच तुम्ही लक्षात घेणं आणि त्याच्यातला जो संघर्ष आहे तो लक्षात घ्या. ड्युरिंग द कोल्ड वॉर इरा विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द प्रायमरी आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट जे आहे बघा, 63 नंबरचा प्रश्न आहे आपला. सो टेन्शन बिटवीन जे आहे बघा, सॉरी 63 नंबरचा प्रश्न आपला. सो इथं जे आहे की कोल्ड वॉर इरामध्ये सगळ्यात मेजर जो कन्सर्न आहे तो काय, कॅपिटलिझम आणि कम्युनलिझम मधले ते कॉन्फ्लिक्ट आहे. मग एकीकडे US आहे, दुसरीकडे USSR जे आहे बघा, जो नाटो वॉर्स आजच्या डेटमध्ये हे सगळे युक्रेनच्या बाबतीमध्ये हेच सगळा जो इश्यू आहे तो परत युक्रेनमुळे जे आहे ते चर्चेत आहे बघा. नेक्स्ट वन, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ बर्लिन वॉल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कोल्ड वॉर. आता बर्लिन वॉल जी होती तर ती 1961 मध्ये उभी राहिली होती आणि एकीकडे जे आहे कॅपिटलिझम, दुसरीकडे कम्युनिस्ट जे आहे बघा. तर कॅपिटलिस्ट वेस्ट आणि कम्युनिस्ट ईस्ट 1961. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात बर्लिन वॉल जी आहे ती कधी जे आहे पाडून टाकण्यात आली. ग्लोबल अर्बन फुटप्रिंट लेअर प्रोग्राम जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे बघा, नॉट की कंपोनंट. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की नॉट तुम्हाला विचारलेलं आहे तर हे कशाशी संबंधित आहे बघा, ह्युमन सेटलमेंटचं मॅपिंग जे आहे ते याच्यामध्ये अपेक्षित आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटचा इथं काही रोल येत नाही, त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते वर्ल्ड हेरिटेज. बाकी लँड कव्हर, लँड यूज, पॉप्युलेशन डेन्सिटी, सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स त्याच्यामध्ये आहेत. 66 विथ रेफरन्स टू लोक अदालत इट हॅज मेनली द पॉवर ऑफ कॉम्प्रोमाइज ऑर सेटलमेंट बिटवीन द पार्टीज फॉर डिस्प्यूट विथ रेफरन्स टू विच ऑफ द फॉलोइंग जे आहे बघा. आता लोक अदालतच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तिच्यामध्ये जे आहे की आपल्याला आपल्या ज्युडिशरीवरचं प्रेशर कमी करायचं आहे, दॅट्स वाय लोक अदालत आहे. केसेस पेंडिंग बिफोर कोर्ट, ओके आहे याच्यामध्ये. मॅटर्स फॉलिंग विद इन द ज्युरिडिक्शन ऑफ एनी कोर्ट बट नॉट ब्रॉट बिफोर सच कोर्ट्स आणि डिस्प्यूट ॲट द प्री लेजिस्लेशन स्टेट जे आहे. सो मुळात जे आहे ऑल ऑफ अबो. लोक अदालतवर रुटीन प्रश्न आहेत, फक्त एवढं आहे की ते जरा पुढे सरकलेत बघा, त्या अँगलने हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. की मनी बिल जे आहे स्टेट लेजिस्लेचरच्या बाबतीमध्ये तर मनी बिलचे गणित कशी आहेत. मनी बिल कॅन नॉट इंट्रोड्यूस इन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तर ऑब्विसली विधान परिषदेमध्ये मनी बिल जात नाही बघा, बरोबर आहे. मनी बिल कॅन ऑनली बी इंट्रोड्यूस इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन द रिकमेंडेशन ऑफ गव्हर्नर जे आहे हे बरोबर आहे. आफ्टर पासिंग मनी बिल द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सेंड इट टू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फॉर इट्स कन्सिडरेशन. सो आता याच्यामध्ये जे आहे ना की जो लोकसभा राज्यसभेचा सीन आहे तो इथं नाही आहे. इथं जे आहे की लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे बघा तर त्यांच्याकडे जे आहे तर ते पाठवलं, म्हणजे तिसरं जे आहे हा पाठवलं जातं आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे त्याला पॉवर आहे रिजेक्ट नॉट टू अमेंड जे आहे बघा. तर इथं जे आहे सेम लोकसभा राज्यसभेचा जो सीन आहे तो इथं तुम्हाला बघायला मिळतो की सिंपली जे आहे की जसं राज्यसभेला काही अधिकार नाही तर विधान परिषदेला काय असणार तर रिजेक्टचा अधिकार त्यांना नाही आहे बघा, तो रिजेक्ट नाही करू शकत. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कॅन ऑनली मेक रिकमेंडेशन जे आहे हे बरोबर आहे. सो तिच्यामध्ये जे आहे फक्त 4 स्टेटमेंट बरोबर, तर चौथं स्टेटमेंट चुकीचं होतं बघा. 68 जे आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ज्युडिशियल पॉवर ऑर फंक्शन ऑफ गव्हर्नर इन इंडिया जे आहे खालीलपैकी जे आहे काय ज्युडिशियल पॉवर किंवा गव्हर्नरचं फंक्शन नाही आहे बघा. सो 68 नंबरचा जर प्रश्न तुम्ही बघितला तर टू मेक ॲडव्हान्सेस आउट ऑफ कॉन्टिजेन्सी फंड ऑफ स्टेट टू मीट आणि अनफोर्सिंग एक्सपेंडिचर जे आहे ज्युडिशियल पॉवर विचारली आहे बघा तुम्हाला, न्यायिक. ओके, त्याच्यामुळे जे आहे की अपॉइंटमेंट ऑफ जजेस, डिस्ट्रिक्ट जजेस, पार्डन, रिप्राईव्ह, तुम्हाला इथं ज्युडिशियल जे आहे न्याय व्यवस्थेशी संबंधित, खालचे 3 वरचं नाही आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे विथ रेफरन्स टू प्रायमरी प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल रेस्ट्रेंट. ज्युडिशियल रेस्ट्रेंट काय असतं बघा की जेव्हा जज निर्णय घेताना
फक्त आणि फक्त जे आहे स्ट्रिक्टली जो आहे तर तो आपल्या कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्सला डील करतो, त्याला हे म्हटलं जातं. सो 2 नंबर जे आहे, जजेस शुड स्ट्रिक्टली इंटरप्रिट द कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन द ओरिजिनल इंटेंट जे आहे ते याच्यामध्ये महत्वाचं आहे. द टर्म ऑफ ऑफिस फॉर मेंबर्स ऑफ राज्यसभा इज फिक्स बाय विच ऑफ द फॉलोइंग. तर त्याला उत्तर आहे बघा पार्लमेंट जे आहे, कारण ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं नाही आहे. सो पार्लमेंट याला डील करते. आणि याच्यासाठी जे आहे बघा आपल्याकडं राज्यसभेचा जर आपण विचार केला तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951चा रेफरन्स आहे. 6 वर्षांसाठी हे डील होतं बघा. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॅबिनेट जे आहे. सो इथं जे आहे कॅबिनेट डिसिजन जे आहेत ना बाइंड्स असतात बघा कॉन्स्टिट्यूशनल हेडवर. सो ते एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे आहे राष्ट्रपतीला ते ऐकणं भाग आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी येते की ऑल कॅबिनेट मिनिस्टर मस्ट सपोर्ट अँड डिफेंड कलेक्टिव्हली जे आहे डिसिजन बोथ इनसाइड आउटसाइड जे आहे. मग तोच मुद्दा असतो की याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला ज्या प्लेजेस घेतल्या जातात बघा. ओके 71 जे आहे. सो ए अँड बी जे आहे बघा. त्याच्यानंतर 72 नंबरचा प्रश्न बघूयात. 72 जे आहे इन जून 1948 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड लिंग्विस्टिक प्रोव्हिन्शियल कमिशन जे आहे SK धर ओके यांच्या अध्यक्षतेखाली आलं होतं स्टेट रिऑर्गनायझेशन. त्यांनी काय सांगितलं होतं. सो इथं जे आहे की यांनी सांगितलेलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स महत्वाचा आहे, भाषा हा मुद्दा इथं महत्वाचा नाही. राज्यांच्या निर्मितीसाठी जे आहे की तुम्ही प्रशासकीय दृष्ट्या सोयीचं काय आहे ते बघा, बाकी मुद्दा याच्यामध्ये येत नाही. आर्टिकल 44 अमेंडमेंट ऍक्ट जे आहे बघा रिडिफाईन द स्टेटस ऑफ राईट टू प्रॉपर्टी इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ॲट प्रेझेंट इट इज रिलेव्हंट विच ऑफ द फॉलोइंग. आता बघा राईट टू प्रॉपर्टी 300A जे आहे बघा. ओके संपत्तीचा अधिकार जो आहे आणि हा कशात आहे तर हा पार्ट 12 जे आहे बघा. ओके संपत्तीचा अधिकार. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट इनकॅप्सुलेटेड अ की ऑब्जेक्टिव्ह ऑफ नीती आयोग. ओके नॅशनल डेव्हलपमेंटसाठी नीती आयोग जे आहे तर ते काय करतं तर नीती आयोगाने सिंपली जे आहे 2014 मध्येच एक मुद्दा गव्हर्नमेंट ज्यावेळेस बनलं बघा पहिल्यांदा NDAचं तर त्यांनी कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा मुद्दा तिथं ठेवला होता. इनकरेजिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम शेअर डेव्हलपमेंट प्रायोरिटीज जे आहे की तुम्हाला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सहकार्यात्मक संघराज्याचा फोकस पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द लोकपाल इन इंडिया. 75 जे आहे बघा तर इथं जे आहे तुम्हाला चेअरपर्सन लोकपाल जे आहे कॅन नॉट बी सर्विंग जे आहे चीफ जस्टिस. तर याच्यामध्ये काय असतं बघा की जज ऑफ सुप्रीम कोर्ट जे असेल किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट ओके त्यांचा जो असतो बघा त्याच्यानंतर सर्विंग नाही चालणार. इथं जे आहे बघा सॉरी इथं तुम्हाला जे आहे चेअरपर्सन ऑफ लोकपाल हा काय असू शकतो सुप्रीम कोर्टाचा जज असू शकतो किंवा हायकोर्टाचा चीफ जस्टिस जे आहे तर ती व्यक्ती असू शकते. कंप्लेंट जे आहे बघा हे कॅन नॉट चुकीचं आहे. कंप्लेंट कॅन बी फाईल अगेन्स्ट द प्राईम मिनिस्टर एक्सेप्ट ऑन मॅटर्स रिलेटिंग टू इंटरनॅशनल रिलेशन जे आहे. सो हे बरोबर आहे. हिच्यामध्ये जे आहे की इंटरनॅशनल रिलेशन सोडले तर मग पंतप्रधान सुद्धा लोकपालच्या कक्षेमध्ये आहेत. 80% जागा ज्या आहेत त्या SC ST OBC मायनॉरिटी येतात. 50% आहेत बघा. ऑफिस फॉर लोकपाल चेअरपर्सन जे आहे बघा तर हे 5 इयर्ससाठी आहे टिल द एज ऑफ 70 जे आहे बघा. ओके सेंट्रल लेवलला जे आहे अर्बन लोकल गव्हर्नमेंट इज डील्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. सो अर्बन लोकल गव्हर्नमेंटसाठी जे आहे बघा ज्या मिनिस्ट्री महत्त्वाच्या आहेत तर हिच्यामध्ये 3ही मिनिस्ट्री महत्त्वाच्या आहेत. हाऊसिंग अर्बन डिफेन्स जे आहे बघा कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत तिच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये भरपूर कॅन्टोन्मेंट बोर्ड्सचे एक कन्सर्न आहे. त्यानंतर होम अफेअर्स जे आहे बघा तर ते युनियन टेरिटरीजसाठी. सो ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर जे आहे कॅगचा जर विचार केला बघा कॅग अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट इन इंडिया कॅन बी रिमूव्ह थ्रू प्रोसेस सिमिलर टू रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट जज जे आहे बघा. रिसेंटली जे आहे नवीन कॅगच्या नियुक्ती तिच्यामुळे पण हे महत्त्वाचं आहे. कॅग इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑडिटिंग अकाउंट्स ऑफ बोथ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट बट डज नॉट ऑडिट गव्हर्नमेंट ओन कॉर्पोरेशन जे आहेत बघा. सो इथं जे आहे की गव्हर्नमेंट ओन कॉर्पोरेशनचं पण ऑडिट करू शकतं. ड्युटीज ऑफ कॅग एक्सप्लिसिटली मेन्शन इन द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल DPSP काय संबंध नाही. सो बेसिकली जे आहे आन्सर फक्त एक जे आहे 1 ऑनली. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो जो आहे 78 नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास जे आहे इस्टॅब्लिश थ्रू 102 अमेंडमेंट ॲक्ट. बघा इथं जे आहे ना 102 अमेंडमेंट जी आली तिच्यामुळे त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस भेटलं म्हणजे आर्टिकल 338B. ओके सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे बघा त्याच्या थ्रू ते इस्टॅब्लिश नाही झालं त्याच्या थ्रू त्याला काय भेटलं कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळालं. 102 अमेंडमेंट हॅज बीन कन्फर्ड कॉन्स्टिट्युशनल स्टेटस. बघा खालचे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे पहिल्या याच्यात ते चुकीचं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे
नॅशनल जे आहे बघा NCBC जे आहे क्रुशियल रोल इन एक्झामिंग कंप्लेंट्स ओव्हर अंडर इन्क्लुजन, ओव्हर इन्क्लुजन, बॅकवर्ड क्लासेस इन लिस्ट ऑफ OBC जे आहे. सो बेसिकली जे आहे इथं जे आहे बघा तुमचं जे उत्तर येतं बघा तर ते जे आहे तर 2 and 3 असं आहे बघा. ओके, इथं जे आहे दोन्ही स्टेटमेंट पहिलं लक्षात घ्या. फक्त 1993 मध्ये आलं होतं आणि त्याला जे आहे कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नंतर भेटलं. फिनान्स कमिशन जे आहे बघा आर्टिकल जे आहे 280 जे आहे बघा कॉन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश फायनान्शियल कमिशन क्वासी ज्युडिशियल आहे, बरोबर आहे बघा. प्रेसिडेंट ऑफ इंडिया दर 5 वर्षांनी याला डील करतात. रिकमेंडेशन जे आहे ते बाइंडिंग, हे चुकीचं आहे बघा, नॉन बाइंडिंग असतात बघा, हा ना. गव्हर्नमेंटवर असं बाइंडिंग नाही, गव्हर्नमेंट डील करतंय पण बाइंडिंग नाही आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट रिगार्डिंग ऑफिशियल लँग्वेज जे आहे बघा. हिंदी रिटन इन देवनागरी स्क्रिप्ट शॅल बी ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनियन जी आहे, आपली जी कार्यालयीन भाषा जी आहे बघा तिचा जर तुम्ही विचार केला. त्याचबरोबर जे आहे की फॉर्म ऑफ न्यूमरल्स टू बी यूज फॉर ऑफिशियल पर्पज ऑफ युनियन हॅज टू बी इंटरनॅशनल फॉर्म ऑफ इंडियन न्यूमरल्स. दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे बघा. न्यूमरल्सच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार आणि जे आहे देवनागरी हिंदी जे आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे बघा इनिशियली बघा, आता हे शब्द महत्वाचे. इथं जो शब्द आहे इनिशियली, जेव्हा सुरुवातीला इस्टॅब्लिश झालं त्यावेळेस ते कसं होतं, कॉन्स्टिट्युशनल बॉडी होती का, तर काय संबंध नाही बघा, ती काही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नव्हती. इथं जे आहे स्टॅट्युटरी होती का, नाही. क्वासी ज्युडिशियल नाही. तीनही शब्द जे आहेत तर ते इथं CBC जेव्हा पहिल्यांदा आलं होतं बघा, CBCचा मेजर कन्सर्न 1964 करप्शन जे आहे. ओके, 2003 मध्ये जे आहे त्याला स्टॅट्युटरी स्टेटस भेटलं. सो सिम्पली जे आहे सुरुवातीला इनिशियली असं कुठलं स्टेटस नव्हतं. त्याच्यानंतर जे आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल गाईड फंक्शनिंग नीती आयोग. नीती आयोगाला जे आहे गाईड करण्यासाठी जे आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा, तर हिच्यामध्ये जे आहे सिम्पली जे आहे तर अंत्योदय. ओके, मग अंत्योदय कोण आहे, पुरेस्ट ऑफ द पुअर. हिच्यामध्ये मिडल क्लासेसचा संबंध येत नाही बघा, चुकीचं आहे. त्याच्यानंतर इन्क्लुजन वल्नरेबल अँड मार्जिनलाइज ग्रुप जे आहे, जेंडर, रिलिजन जे आहे, इरिजिनल कास्ट, क्लास. ओके, विलेजेसच्या बाबतीमध्ये जे आहे ना इथं हा शब्द प्रॉब्लेम आहे. ऑनली द इकॉनॉमिकल फॅक्टर जे आहे इथं सोडून जे आहे कल्चरल वगैरे इथोच जे आहे त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे ऑनली हे चुकीचं आहे, हे चुकीचं. उत्तर फक्त 2. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा. ओके, रिसेंटली इन न्यूज कन्सिडर द फॉलोइंग. स्विस चॅलेंज मेथड जी आहे बघा ही न्यूजमध्ये आहे फॉर अवॉर्डिंग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे आहे. आता स्विस चॅलेंज जे आहे की हिच्यामध्ये काय असतं बघा की एखादा प्रायव्हेट प्लेयर जो आहे तर तो समोर येईल. प्रायव्हेट प्लेयर समोर आल्यानंतर जो आहे तर तो प्रपोजल देतो बघा इन्फ्रास्ट्रक्चर पर, आणि त्याचे जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्याच्याकडे एक्सक्लुझिव्हली असणार. गव्हर्नमेंट जे आहे ऑप्शन टू आयदर बाय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स फ्रॉम ओरिजिनल अपोनंट और कॉल फॉर कॉम्पिटेटिव्ह बिडिंग फॉर द प्रोजेक्ट जे आहे, दोन्ही गोष्टी ज्या आहेत. आणि इफ अदर प्लेयर सबमिट बेटर प्रपोजल, तर जो ओरिजिनल प्रपोनंट असतो त्याला जे आहे इमिडिएटली डिस्कार्ड केलं जातं का नाही, तर त्याला सांगितलं जातं की तुम्हाला समोरच्या व्यक्तीने जर अजून एखादं बेटर प्रपोजल दिलंय तर तुम्ही त्या स्टँडर्डपर्यंत कशा पद्धतीने गोष्टी प्रोव्हाइड कराल. सो ऑनली 2 असायचं उत्तर हवं आहे. इमिडिएटली काढून टाकलं जात नाही. ई गव्हर्नन्स जे आहे इन्व्हॉल्व द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह गव्हर्नन्स. आता करेक्ट जे आहे ई गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये काय काय आहे, तर इथं जे आहे बघा ई गव्हर्नन्समुळे काय काय होतं, तर ई गव्हर्नन्स ट्रान्सपरन्सी आणि त्या सगळ्या गोष्टी डील करून देते. चला बरोबर आहे ना, रिड्युसिंग डिले वगैरे जे आहे, प्रमोटिंग असेस टू इन्फॉर्मेशन. दुसरं आहे बघा मॉडरेशन ऑफ करप्शन बाय ऑटोमेटिंग प्रोसेस अँड इन्शुरिंग अकाउंटेबिलिटी थ्रू रिअल टाईम मॉनिटरिंग. तर रिअल टाईम मॉनिटरिंग, अकाउंटेबिलिटी ह्या गोष्टी लगेच ते आहे वर्क ना होणार. ई गव्हर्नन्स फॉस्टर बेटर सर्व्हिस डिलिव्हरी बाय इनेबलिंग सिमलेस इंटरॅक्शन बिटवीन गव्हर्नमेंट अँड सिटीजन ओनली. नाही असं, याच्या पलीकडे पण ते जाऊ शकतं. इट इन्श्युअर्स कंप्लीट डिसेंट्रलायझेशन मेकिंग एव्हरी गव्हर्नमेंट फंक्शन्स कम्प्लिटली इंडिपेंडंट ऑफ अदर डिपार्टमेंट. सो हेही चुकीचं आहे बघा. सो सिम्पली जे आहे फक्त एक याच्यामध्ये बरोबर आहे. ओके, ई गव्हर्नन्सच्या बाबतीत बेसिक आहे बघा ते. जनगण मन जे आहे नॅशनल अँथम त्याच्याबद्दलचं जे स्टेटमेंट आहे बघा, कलकत्ता सेशन इंडियन नॅशनल काँग्रेस, तर 1901 नाही, हे 1911 मध्ये झालं होतं बघा, 1911. ओके, फुल व्हर्जन ऑफ नॅशनल अँथम 3 स्टांजा असं दिलेलं आहे, 3 नाही 5 स्टांडा याच्यामध्ये आहेत. प्ले टाईम 52 सेकंड जे आहे. हिंदी व्हर्जन जे आहे अडॉप्टेड ॲज अ नॅशनल अँथम बाय कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन 24 जानेवारी जे आहे बघा. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे 52 सेकंडवालंच बरोबर आहे. स्टेट इम्ब्लम ऑफ इंडिया इज अडॅप्टेड फ्रॉम द सारनाथ लायन कॅपिटल अशोका. ह्याच्याबद्दल चुकीचं काय आहे असं विचारलेलं आहे बघा. सो हिच्यामध्ये जे आहे ओरिजिनल लायन कॅपिटलला 4 लायन्स आहेत बघा, तुम्हाला समोर 3 दिसतात, पण बॅक साईडला 1 आहे.
ॲबॅगस बेनेगस जे आहे बघा, लॉ अँड फीचर्स, स्कल्पचर्स ऑफ एलिफंट, गॅलोपिंग हॉर्स, बुल, लायन, है ना. सिंगल ब्लॉक ऑफ पॉलिश सँडस्टोननी हे बनलेलं आहे धर्मचक्र जे आहे. सो नन ऑफ द अबो, तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. मागच्या वर्षीच्या सीबीबीच्या बॅचमध्ये मी हे घेतलं होतं, कारण त्यावेळेस जे आहे पार्लमेंटच्या वरती जे आहे आपण नॅशनल इम्बलम जे आहे त्याचं उद्घाटन केलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, UPSC प्रिलिमसाठी 2 वर्षाचं करंट तुम्ही सिन्सिअरली करा बघा. 2 years करंट जे आहे तर ते सिन्सिअरली केलं पाहिजे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आर्टिकल जे आहे बघा तुम्हाला जे आहे इथं, ओके, 266 प्रोव्हाइड दॅट ऑल रेव्हेन्यू रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट आर क्रेडिटेड टू कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया अँड 267 कॉन्टिजन्सी फंड जे आहे. सो दोघी स्टेटमेंट जे आहे तर ते ओके आहे बघा, बोथ 1 and 2. सोपं आहे. त्याच्यानंतर जे आहे हिबेस कॉर्पस जे आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग हिबेस कॉर्पस. हिबेस कॉर्पस जे आहे पब्लिक प्रायव्हेट दोघांच्या अगेन्स्ट जे आहे ते येऊ शकतं, हा ना. तुम्ही जर दुष्यंब घेतला असेल त्याच्यात होतं हिबेस कॉर्पस. हिबेस कॉर्पस इज नॉट इश्यूड वेन डिटेन्शन इज लॉफुल जे आहे. लॉफुली जर डिटेन्शन केलेलं असेल तर त्याचा विषय काही येत नाही. त्याच्यानंतर जे आहे की हिबेस कॉर्पस इश्यूड इवन इफ प्रोसिडिंग इज फॉर कंटेम्प्ट ऑफ लेजिस्लेचर ऑफ कोर्ट जे आहे. ओके, सो हे जे आहे तर ते डील नाव आहे इश्यूड. आता हे प्रोसिडिंग इज फॉर कंटेम्प्ट ऑफ लेजिस्लेचर ऑफ कोर्ट, तर इथं तो विषय येत नाही बघा. हिबेस कॉर्पस कॅन नॉट बी इश्यूड वेन द डिटेन्शन इज बाय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे आहे. सो कोर्टाने सांगितलेलं त्या केसमध्ये नाही होणार. आणि जे आहे कॅन नॉट इश्यूड वेन डिटेन्शन इज आउटसाइड द ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट, है ना. त्याच्या बाहेर जरी असलं तर नाही होणार. सो तिच्यामध्ये जे आहे फक्त हा जो मुद्दा होता बघा हा चुकीचा आहे 3 नंबरचा. सो इथं जे आहे 1, 2, 4, 5 जे आहे हिबेस कॉर्पस रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे क्यू वॉरंट जे आहे बघा. तर क्यू वॉरंट जे आहे इथं करेक्ट जे आहे की इट कॅन बी बॉट बाय एनी इंटरेस्टेड पर्सन, कुठलीही इंटरेस्टेड व्यक्ती हे करू शकते. ओके, सो प्रायव्हेट नाही, पब्लिक जे आहे बघा, पब्लिक ऑफिस. प्रायव्हेटमध्ये तर कुणालाही कुठेही बसवता येईल. ओके, बाय हॉट ऑर्डर, तुम्ही कुठल्या अधिकाराने तिथं येता असा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे की ऑनली मिनिस्टर ऑफ प्रायव्हेट ऑफिसेस नॉट सबस्टॅन्शियल, पब्लिक ऑफिसमध्ये पण हे होतं. आणि इश्यूड बाय कोर्ट टू इन्क्वायरी इंटू प्रोसिडिंग, तर हे नाही आहे बघा. कोर्टशी रिलेटेड रीट कुठलं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो बेसिकली जे आहे हे चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन 90 नंबरचा जो प्रश्न आहे, डिजिटल सोव्हरेनिटी असं तुम्हाला विचारलेलं आहे. डिजिटली तुम्ही सोव्हरेन असणं, सार्वभौम असणं जे आहे. सो याच्यामध्ये जे आहे सिम्पली जे असतं बघा ते म्हणजे काय की तुमचा कंट्रोल जो आहे स्वतःच्या जे आहे डिजिटल डेटावर असणं, हार्डवेअर सॉफ्टवेअरवर जे आहे बघा, डिजिटली सोव्हरेन. आता मधल्या काळामध्ये जे आहे ते सँटियागोची केस आहे बघा एक, की माफिया जो आहे आणि त्याच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की त्या केसशी संबंधित जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, त्याच्यात त्याचा पर्सनल डेटा जो आहे त्याला तुम्ही हात लावू नका आणि तुम्ही तसं करू शकत नाही. हे आर्टिकल जे आहे 21 राईट टू प्रायव्हसी त्याचं हनन आहे, असा सगळा तो मुद्दा आहे की तुमचा डिजिटल डेटा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ओके, मिशन कर्मयोगी जे आहे बघा. सो मिशन कर्मयोगी जे आहे त्याचे पिलर्स काय काय आहेत. सो 91 नंबरचा प्रश्न आहे बघा. तर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क हे बरोबर आहे बघा इथं. त्याच्यानंतर जे आहे डिजिटल लर्निंग फ्रेमवर्क, इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे. सो याच्यामध्ये पॉलिसी फ्रेमवर्क पण येतं, याच्यामध्ये कंटेम्पटन्सी फ्रेमवर्क, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन फ्रेमवर्क असे येतात बघा. सो ऑल ऑफ द अबव उत्तर आहे बघा. 92 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ॲक्युरेटली रिफ्लेक्ट द कंपोजिशन अँड फंक्शनिंग ऑफ द इंडियन पार्लमेंट अंडर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता बघा आपले जे काही पार्लियामेंट आहे तर मग पार्लमेंटमध्ये काय काय आहे बघा. तर एकंदर जे आहे लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट. ओके, इंडियन पार्लमेंट कंप्राइज ऑफ द प्रेसिडेंट, राज्यसभा, लोकसभा. आणि तिथं प्रेसिडेंटला काय काय आहे, ऑथॉरिटी टू समन, परोग, डिझॉल्व द लोकसभा. डिझॉल्व कसं करायचं, PM च्या सांगण्यावरून. नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे बघा. सो तुम्हाला जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे 93 याच्यामध्ये जे आहे की विजन काय आहे याचं. सो याचं जे विजन आहे बघा तर ते सी हे जे आहे टू इनविजन अँड इंडियन विमेन सिक्युअर होम आउटसाइड, फुल्ली एम्पॉवर टू असेस राईट अँड कॉन्ट्रीब्यूट इक्वली जे आहे बघा. ओके, सो एकंदर जे आहे की सिक्युअर, महिलांना घरी, घराच्या बाहेर सिक्युअर करा, एम्पॉवर्ड करा, त्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांना द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ सेक्युलर QR कोड जे आहे. सिक्युअर QR कोड, आता सिक्युअर QR कोड हा नव्याने आलेला आहे, पहिले फक्त QR कोड होता. सिक्युअर QR कोडचा जर विचार केला बघा तुम्ही तर याच्यामध्ये जे आहे डेमोग्राफिक डिटेल्स आणि फोटोग्राफ जे आहे. ओके, अशा दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बाकीचं मग जे रुटीन होतं बघा तर तिच्यामध्ये एक बेसिक डेटा राहायचा, त्याच्या पलीकडे आता हे गेलेलं आहे.
विच इज करेक्ट रिगार्डिंग जे आहे इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन UIDI डेटाबेस जे आहे आधार ॲक्ट 2016. ओके, आता जो काही डेटा आहे बघा याच्यामध्ये, तर एक गोष्ट जी आहे की याच्यात तुम्हाला हेल्थ, एज्युकेशन, कास्ट, रिलिजन, नन ऑफ द अबो. का? कारण याच्यामध्ये जे असतो मिनिमम डेटा असतो बघा तुमचा, मिनिमल इन्फॉर्मेशन. मग याच्यामध्ये नेम असेल, ॲड्रेस असेल, त्याच्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, ओके, 10 फिंगरचे पॉईंट जे आहेत, त्याच्यानंतर 2 आयरिस स्कॅन जे आहे बघा, फेशियल फोटोग्राफ, मोबाईल नंबर, ईमेल ID, एवढ्याच गोष्टी असतात. याच्यामध्ये हे कुठलेही डिटेल्स नसतात. मिनिमल इन्फॉर्मेशन. विच ऑफ द फॉलोइंग ऑफिसेस इज नॉट प्रोटेक्टेड बाय द कन्सेप्ट ऑफ पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस जे आहे बघा. सो इथं जे आहे कॅग जो आहे तर तो याच्यामध्ये येत नाही. पार्लमेंटरी प्रिव्हिलेज जे आहे स्पीकर, अटॉर्नी जनरल, कारण त्याला बोलायचा अधिकार तिथं आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहे बघा. सो कॅग तिथं येत नाही. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल इम्पॉवर्स प्रेसिडेंट टू कन्सल्ट सुप्रीम कोर्ट ऑन क्वेश्चन ऑफ लॉ ऑर फॅक्ट. 143 जे आहे बघा. सो सुप्रीम कोर्ट जे आहे त्याला जे आहे विचारलं जाऊ शकतं प्रेसिडेंटद्वारे की XYZ इश्यू आहे त्याच्यात आम्ही काय केलं पाहिजे. विच कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इज इम्पॉवर्ड टू डिसाइड डिस्प्यूट्स रिलेटेड टू द इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. सुप्रीम कोर्ट जे आहे बघा, प्रेसिडेंट असू दे, व्हाईस प्रेसिडेंट असू दे, काही इश्यू झाले इलेक्शन रिलेटेड तर तो रोल कुणाकडे जातो तर तो तिथे जातो बघा. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट लेड फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. भारतामध्ये जे आहे की केंद्रीकृत प्रशासनाची सुरुवात जी होते ती 1773 पासून होते. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉर्मली प्रिस्क्राइब डिव्हाइस अवेलेबल टू मेंबर्स ऑफ पार्लमेंट जे आहे. सो याच्यामध्ये जे आहे की बघा रूल ऑफ प्रोसिजरमध्ये मेन्शन काय नाही तर 0R तिच्यामध्ये नाही. ते इंडियन इनोव्हेशन आहे. जर खूप महत्त्वाचा पब्लिक इम्पॉर्टंटचा इश्यू असला तर तिच्यात घेतला जाऊ शकतो. सो आन्सर इज 0R. सो हे 100 प्रश्न जे आहेत पॉलिटीचे जे आहेत बघा. तुम्हाला याच्याबरोबर जे आहे इनडेप्थ ॲनालिसिस आणि जे आहे एक्सप्लेनेशन नोट पण दिलेली आहे ती नीट बघा. पेपरमध्ये काय काय चुकतंय ते GS ॲनालिसिस शीटवर घ्या आणि लगेच जे आहे मंडे, ट्यूजडे किंवा वेन्सडे या 3 दिवसांमध्ये येऊन प्रत्येकाने भेटणं अपेक्षित आहे. जिच्यामध्ये जे जे काही इश्यू असतील ते आपण बोलून सॉर्ट आउट करू किंवा त्याच्यासाठीचा पुढचा प्लॅन जो आहे तर तो आपला बनेल. येताना प्रत्येकाने जे आहे मेंटॉरशिपची फाईल, GS ॲनालिसिस आणि तुम्ही कव्हर केलेले मुद्दे आणि त्याचं डिटेलिंग जे आहे रिव्हिजन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेऊन येणं अपेक्षित आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात जे आहे नेक्स्ट टेस्टमध्ये. धन्यवाद.